स्टेशन समोर स्फोट झाला, ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय। दिल्लीतल्या स्फोटाप्रकरणी 4 संशयित डॉक्टर्सना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मृतांचा आकडा वाढलेला आहे। 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। काल संध्याकाळी 7च्या सुमारास दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय। काही मृतदेह छिन्नविछिन्न सुद्धा झाले। त्यांचं शवविच्छेदन पूर्ण झालंय। दरम्यान या प्रकरणी 4 संशयित डॉक्टर्सना ताब्यात घेण्यात आलंय। 12 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालाय आणि सगळ्या तपास यंत्रणा आता अलर्ट झाल्या असून आपापल्या पातळीवर त्यांचा तपास सुरू आहे। दिल्ली फॉरेन्सिक टीमकडून प्रत्येक पुराव्याची कसून तपासणी केली जाते। एनआयए कडून तपास सुरू झालेला आहे। यूएपीए अंतर्गत गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि आता सगळ्या तपास यंत्रणा अलर्ट झाल्या असून तपास केला जातोय। मृतांचा आकडा 12वर पोहोचला। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी। 12 जणांचा मृत्यू झालाय। काही जखमी झाले होते, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावरती उपचार सुरू होते, तर तब्बल 12 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। राजधानी दिल्ली स्फोटानं हादरलेली आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। देशातली जी महत्त्वाची शहरं आहेत तिथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जे सेन्सिटिव्ह भाग आहेत, संवेदनशील भाग आहेत, तिकडे देखील पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत। स्फोटानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी केली आहे। फरीदाबादमध्ये सुद्धा आज छापेमारी केली गेली। काल मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आलेली होती आणि त्याचं या स्फोटाशी काही कनेक्शन आहे का, या अँगलने सुद्धा तपास सुरू आहे। दिल्ली स्फोटामागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जैश ए मोहम्मदशी संबंधाच्या संशयावरून चौघांना ताब्यात घेण्यात आलंय। ताब्यात घेतलेले चौघेही संशयित शिक्षणानं डॉक्टर असल्याचं उघड झालंय। डॉक्टर आदिलला काल फरीदाबादमधून ताब्यात घेतलंय। डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर मुझम्मिलला पुलवामातून ताब्यात घेण्यात आलंय, तर डॉक्टर शाहीन शाहिदला लखनौमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। काल जो हल्ला झाला त्यामध्ये हे 4 डॉक्टर संशयित असल्याचं कळतंय, कारण का मुझफ्फराबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रास्त्र जप्त करण्यात आलेली होती। 2900 किलोंची स्फोटकं जप्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आला। दरम्यान त्याच सगळ्याचं कनेक्शन या स्फोटामागे आहे का, या अँगलने सुद्धा तपास सुरू आहे। जैश ए मोहम्मदचा यामागे हात असल्याचा संशय बळावलेला आहे। दरम्यान ज्या डॉक्टर्सना ताब्यात घेण्यात आले त्यांची 3 दृश्य, त्यांचे 3 फोटोज आपण पाहतोय। मुझम्मिल शकील, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर उमर मोहम्मद हे 4 संशयित आहेत। डॉक्टर उमर मोहम्मद आणि मुझम्मिलला पुलवामातून ताब्यात घेण्यात आलंय, तर शाहीन शाहिदला लखनौमधून ताब्यात घेतलंय। दरम्यान डॉक्टर मुझम्मिलच्या कुटुंबियांनी त्याच्याविषयी